भिवंडी स्थित दुगाड़ फाटा पर शिवसेना युवा सेना द्वारा आयोजित दही हांडी उत्सव 2019 का आयोजन शिव क्रांति प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा उप जिला प्रमुख युवा सेना थाने जिला ग्रामीण राजू भाऊ चौधरी व साईराम कंस्ट्रक्शन के प्रोप्राइटर श्रीकांत गायकर व उनके सभी सहयोगियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना जिला प्रमुख प्रकाश पाटिल, भिवंडी पूर्व शिवसेना आमदार रुपेश महात्रे, ग्रामीण आमदार शांताराम मोरे, युवा सेना जिला प्रमुख प्रभुदास नाईक, मजूर फेडरेशन चेयरमैन पंडित पाटिल, इरफान भूरे, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, तालुका सचिव दीपक पाटिल, राजेंद्र कबाड़ी, युवा सेना भिवंडी तालुका अधिकारी अतीश भामरे, सुमित बालिया मामा महात्रे, नितिन जोशी, उदय पाटिल, महिला व बाल कल्याण समिति सभापति वैशाली विष्णु चंदे, अनंता शेलार, रविकांत पाटिल, उप शाखा प्रमुख वल दयाराम पाटिल, निवर्ती भोईर, बजरंग भोईर सहित भारी संख्या में दिग्गज मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान शिव क्रांति प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा उप जिला प्रमुख युवा सेना थाने जिला ग्रामीण राजू भाऊ चौधरी व साईराम कंस्ट्रक्शन के प्रोप्राइटर श्रीकांत गायकर व उनके सहयोगियों द्वारा ने शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं इस दही हांडी उत्सव में आम्ही नारेकर गोविंदा पथक नारेगांव वाड़ा ने बाजी मारी। तो वहीं शिव क्रांति प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा उप जिला प्रमुख युवा सेना थाने जिला ग्रामीण राजू भाऊ चौधरी व साईराम कंस्ट्रक्शन के प्रोप्राइटर श्रीकांत गायकर व उनके सभी सहयोगियों द्वारा आम्ही नारेकर गोविंदा पथक नारेगांव वाड़ा को गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। इस कार्यक्रम को सफल बनाने में शिव क्रांति प्रतिष्ठान भिवंडी तालुका राजू भाऊ चौधरी ग्रुप, श्री कृष्ण क्रीड़ा मंडल मानकोली, त्रिमूर्ति मित्र मंडल दुगाड़ फाटा, साई शक्ति ग्रुप सूर्य नगर का विशेष योगदान रहा। इस कार्यक्रम का सूत्र संचालन पत्रकार राजेंद्र पाटिल व शैलेश मांजरेकर कर रहे थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। त्या अर्थातच दुगाड़ परिसरामध्ये माहिती शाळेच्या प्रांगणामध्ये आपण हा दहीहंडी उत्सव आपण साजरा करीत आहोत। नारे गोविंदा पथक या ठिकाणी सज्ज झालेला आहे। आपण मोफाणा या ठिकाणावरून आलेल्या गोविंदा पथकाने सलामी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने एक मानवी मनोरंजन असून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उतरवण्याचं एक चांगला नृत्य या ठिकाणी दाखवलेलं आहे। हा सुद्धा गोविंदा पथक ठिकाणी सज्ज झालेला आहे। आपल्याला सुद्धा मान्यवर पाटील ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाश पाटील साहेब, भिवंडी पूर्वचे लोकप्रिय आमदार सन्माननीय रुपेश महात्रे साहेब, त्यानंतर
उत्सव 2019 त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ॲक्च्युली आता समोर आपण सगळे बाळगोपाल घर लावण्यासाठी उत्सुक आहेत, म्हणून सन्माननीय व्यासपीठ. खरं म्हणजे राजू भाऊ यांचे आत्तापर्यंत मी जे कार्यक्रम बघतो तर तो टी व्हीमध्ये सारेगम कार्यक्रम आहे, त्याच्यात ते कमेंट देताना बोलतात की सुपर से ऊपर. तसे आमचे राजू भाऊंचे कार्यक्रम हे नेहमी सुपर से ऊपर असतात. राजू भाऊ यांच्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. असं म्हणतात या जगात माणसाला अभिमान नसावा तो काही गोष्टींचा नक्कीच असावा. तसा मला राजू भाऊ तुमचा सार्थ अभिमान आहे. याचं कारण की आपण शिवाजी महाराजांचे आपण वंशज आपले आराध्य दैवत आहेत. आपण सगळेजण शिवाजी महाराज कुठलाही कार्यक्रम असू द्या पहिले गणेश पूजन आणि शिवाजी महाराजांचं पूजन करतो. पण त्या महाराजांचं या महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थानात पहिलं मंदिर बांधायचं हे आमच्या राजूभाऊंना सुचलं आणि ते माझे युवा सैनिक आहेत आणि माझ्या युवा सैनिकांच्या मनात एवढी मोठी कल्पना यावी ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि या कार्यक्रमासाठी मी बघतोय खूप भरपूर दानशूर आपले नेते असतील आणि समाजसेवक आहेत, त्यांनी मदत केली, मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आता मी जेव्हा येत होतो तेव्हा बघितलं दहीहंडी ते मोहोलीचे जे गोविंदा पथक होते ते थर लावत होते. या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय राजू चौधरी, त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचा आनंद घेणारे बाळगोपाल बंधू, आज खऱ्या अर्थाने एक अतिशय महत्त्वाचा दिवस. खरं तर मगाशीच एका वक्त्यानं सांगितलं की गोपाळकाला हा असा एक दिवस आहे की मराठी माणूस त्या दिवशी आपल्या खांद्यावर कुणाला तरी घेण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चितच खांद्यावर घेऊन जो काही त्याचा उद्देश आहे, हेतू आहे, तो साध्य करण्याचा प्रयत्न करतो. खरं तर ही परंपरा 5000 वर्षापूर्वीची आहे. श्रीकृष्णाने आपल्या बाललीलांमध्ये दहीहंडीसारखा उत्सव आपल्याला दिलेला आहे आणि त्या उत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वजण खऱ्या अर्थाने एकत्रित येऊन एकमेकांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य करून दहीहंडी फोडण्यापर्यंतच नव्हे तर जे जे उद्देश असतील ते उद्देश साध्य करण्यापर्यंत एकमेकांना सोबत नेण्याचं काम करत असतो. निश्चितच या विभागामध्ये राजू चौधरी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सामाजिक असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी सन्माननीय पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाने होत असते. आणि निश्चितच राजू चौधरी म्हटलं की आम्हाला सगळ्यांना कार्यक्रमाला येण्याची ओढ लागते. कारण कार्यक्रम कुठलाही असू दे तो चांगल्या प्रकारे कसा आयोजन करायचा आणि चांगल्या प्रकारे तो पार कसा पाडायचा हे ते आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करत असतात. मी मनापासून त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व जे गोविंदा पथकं आहेत त्या सर्वांना शुभेच्छा देतो. या दहीहंडी उत्सवामध्ये आमच्यासोबत शिवकांती प्रतिष्ठान, राजूभाऊ चौधरी ग्रुप, त्रिमूर्ती ग्रुप, त्यानंतर आम्ही माऊलीकर, त्यानंतर श्रीकृष्ण मित्रमंडळ मानिवली या एकत्रित 4 ते 5 मंडळांचा आम्हा सहभाग असतो. यांच्यामार्फत आम्ही हा दहीहंडी उत्सव साजरा करत असतो आणि अतिशय आनंदाने हे गेले 4 वर्ष आम्ही इथे दहीहंडीचा उत्सव साजरा करतो. जवळपास 10 ते 12 दहीहंडी पथकांनी या दहीहंडी उत्सवामध्ये सहभाग घेऊन सकाळपासूनच इथे जवळपास बोखाडा, डहाणू इकडनंसुद्धा वसईवरून गोविंदा पथक आले होते. खूप चांगला असा प्रतिसाद मिळत आहे आणि हा एक आपल्या हिंदू धर्माचा एक संस्कृतीचा एक म्हणजे या धर्म आपण जे सणाचा जो पारंपरिक जो आपण वारसा चालवत आहे त्यामुळे आम्ही हा एक उत्सव साजरा करण्याचा एक मानस करत आणि जेवढं पण शक्य होतं तेवढं वर्ष आम्ही हा सण साजरा करत आहोत. ॲक्च्युली ते मान्यवरांच्या म्हणण्यानुसार एकदम बरोबर आहे आणि ॲक्च्युली असंच पाहिजे. आपण सर्वजण एकच आहोत, कोणीही लहान मोठा नाही. आपण एकमेकाला सहाय्य केलं तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. त्याचाच हा एक उत्तम उदाहरण म्हणून हा सण साजरा केला जातो आणि ह्या सणामध्ये अशा पद्धतीने
जे उंचीवर जाऊन जे आपल्या म्हणजे आपली इच्छाशक्ती आणि प्लस आपली जी जिद्द दाखवून आज जवळपास 7 थरांच्या इथे आपल्या ग्रामीण भागामध्ये थर लावले जातात. ते पण ग्रामीण भागातले जे गोविंद पथक आहेत यांनी लावले ते बघून खूप आनंद वाटला आणि हा सण असंच दरवर्षी आणि वर्षानुवर्षे चालत राहू.